हा सामना देखील 5 षटकांचा राहील. बॉलर्स नेम प्लीज. मनीष. गणशोई ब संघाचा देखील राखीव खेळाडू नाव सांगितले सांगितले काय नाव आहे? सचिन आणि पुष्पक. सचिन आणि स्ट्राईकला सचिन, नॉनस्ट्राईकला पुष्पक. सचिन आणि पुष्पक अशी सलामीची जोडी आहे. मनीष आहे पहिले षट घेऊन तयार. पाच षटकांचा हा देखील सामना आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि हा चेंडू सुरेख पंचांकडे दाद मागण्यात येते, परंतु पंच इशारा करतायत की हा बाद नाहीये. दरम्यान चेंडू जातो तो निर्धाव. सचिन आणि पुष्पक अशी ही जोडी आहे. मनीष पहिलं षटक घेऊन पहिल्या षटकातला पहिला चेंडू सुरेख टाकला गेला, निर्धाव जातो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा झरकोसपणे मारलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू निश्चितपणे सीमारेषा पार करेल आणि हा अपेक्षित असा हा चौकार. चौकारानं खातं उघडतोय तो सचिन. सर्कलचं षटक आहे, अर्थात 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेवर तैनात आहेत आणि त्याचा फायदा निश्चितपणे फलंदाज उठवताना दिसतो आणि हा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पचतोय. या षटकातील आणखी एक चेंडू जातोय तो निर्धाव. पहिला चेंडू पंच घोषित धाव आहे, 1 धाव. ओके. आणि हा चेंडू स्वयर मारा, नकारात्मक पंचांचा इशारा आणि या ठिकाणी बोनसच्या रूपानं 1 धाव मिळालेली आहे. शिवाय फ्री हिटचा इशारा पंचांमार्फत. मनीष पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं. सचिन खेळायला सज्ज. फौलटॉस पद्धतीचा चेंडू आणि हा खरपूस समाचार. षटकाराकरता भिरकावून दिला चेंडू. चांगलाच फायदा उचलतोय हा फलंदाज सलामीचा. सर्कलचं षटक आहे, क्षेत्ररक्षकांची मर्यादा आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असताना त्यांनी चांगलीच घणाघाती फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. आणि हा आणखीन एक डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार. बाबडीच्या 2 चेंडूंमध्ये 2 घमासान षटकार. पहिला डॉट चौका 1 नो बॉल आणि 2 6. नो बॉल +1 +1 आहे. +1 आहे का? फलंदाज फोर्सच होतोय आणि हा अखोल टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र फसवतोय फलंदाजाला. निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या 19. किती लास्ट बॉल आहे का? षटक जरा पंच षटक संपलंय. पहिला डॉट झालेला आहे, त्यानंतर चौकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर षटकार लागोपाठ 2 षटकार आणि 1 डॉट.
एक मिनिट थांबा. जरा बघा पटकन बघा. ओव्हर कंप्लीट आहे. नाही संपलं, षटक संपलं. धावसंख्या 19 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मनुष्याचं खूपच महागडं असं षटक. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. बॉलर कोण आहे? सुमित पाटील. सुमित या अगोदरच्या सामन्यामध्ये सामन्याचा मानकरी ठरला होता. हा लेदर क्रिकेट खेळणारा नावाजलेला असा गोलंदाज आहे. टेनिसमध्ये सुद्धा त्याने चांगलंच नाव कमावलेलं आहे. गोलंदाज सज्ज झाले. पहिला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात सरळ. पहिला चेंडू निर्धाव. मगापासून जो फलंदाज नाव ऐकला होता तो फलंदाज पुष्पक आपलं खातं उघडण्यास सज्ज होतं आणि हा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, परंतु बॅटला चेंडू लागलाय. स्कॉर्लिंगला 1 धाव मिळतं. खातं उघडलं जातं पुष्पक याचं. धाव होत आहे 23. 5 षटकांचा सामना असल्या कारणानं 2 षटकं हे सर्कलचे असतात. पहिलं षटक खूपच महागडं 19 धावांचं होतं. त्यानंतर आला तो सुमित पाटील नावाजलेला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू आणि हा जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गलीमध्ये आणि त्यांचा इशारा करतायत. त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे. आणि हा सचिन चेंडू सोडतोय, परंतु पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. हा अवांतर चेंडू आहे. वाईट दिला. अवांतर चेंडू, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा सुमित आणि हा चेंडू सुद्धा पंचांचा इशारा. नकारात्मक चेंडू. तो नो बॉल दिलाय. खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू आहे आणि तो फ्री हिट असणार आहे या चेंडूवर. आणि हा या ठिकाणी सुरेख असा चेंडू. परत चांगलं कमबॅक करतोय तो सुमित पाटील. सचिन खेळण्यासाठी सज्ज आहे. धावसंख्या आहे ती 23. बॉल किती? अजून 2 बॉल येणं बाकी आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सुचवलाय गोलंदाज सुमित पाटील यांना. आणि हा खूपच जबरदस्त असा मारा. फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्याची. धावसंख्या होती 24. चांगलं कमबॅक सुमितच्या गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळतंय गोठवडी संघाकरिता. आणि हा चेंडू मारलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो. दुसरा टप्पा हातात आणि खूप दूरवरून चेंडू फेकी, परंतु कुठल्याही प्रकारची दुसरी धाव रोखण्यास मदत करतोय हा क्षेत्ररक्षक. षटक संपते ते सुमित पाटील याचं दुसरं षटक आणि धावसंख्या उरली ती 1 धाव लिहिली ना.
25 अर्थात 6 धावा फक्त दिलेल्या आहेत या षटकामध्ये. पहिलं षटक खूप महागडं 19 धावा. मित्रा बॉलर्स नेम सुजित. सुजित येते तिसरं षटक घेऊन. आणि आता क्षेत्ररक्षक दूरवर फैलावलेले आहेत. आता थोडीशी कसरत करावी लागणार आहे फलंदाजांना. चेंडू गॅप फटका गॅपमध्ये मारण्यासाठी त्यांना शोधावा लागणार. दरम्यान पहिलाच चेंडू तिसऱ्या षटकातील मिडॉनला चेंडू अडवला जातो. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा सुजित आणि हा बॅट फिरवली जाते. पंचांचा इशारा येतो. हा अवांतर चेंडू आहे. उजव्या यष्टांच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू. सचिन यानं मारण्याचा निश्चित प्रयत्न केला होता परंतु चेंडू हा खूपच यष्टांच्या दूरवरून गेला. दरम्यान पंचांनी हा अवांतर चेंडू घोषित केलाय. धावसंख्या 26 आणि हा चेंडू वैध ठरवला जातोय. त्याच पद्धतीचा परंतु थोडासा आतमध्ये पॉपिन क्रीजच्या ज्या रेषा आहेत त्याच्या टीचभर आतमध्ये तर पंचाने हा चेंडू वैध ठरवलाय. दरम्यान चेंडू निर्धाव जातो. आणि आता पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारलाय. सुरेख फटका. तितकंच दूरवरून क्षेत्ररक्षक धावत येतोय. चेंडू अडवतोय आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळतंय सचिन याला. आणि आता पुष्पक धावसंख्या झाली ती 27. षटक सुरू आहे ते तिसऱ्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. आणि हा सुरेख चेंडू फसला चेंडू निर्धाव जातोय. पुष्पक याच्या बॅटला चेंडू काही लागत नाहीये. लागोपाठ निर्धाव जात आहेत चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुमित नंतर हा सुजित आपल्या संघाला चांगलंच कमबॅक करून देतोय. आणि हा चेंडू बॅटला लागला. चेंडू हवेमध्ये आहे आणि हा झेल फलंदाज तंबूच्या रस्त्याला. 27 ह्या धावसंख्येवर पहिला फलंदाज तंबूत परततोय. सुजित याला मिळालेलं हे यश. बॉलर्स नेम अक्षय हर्षल. हर्षल गोलंदाज सुद्धा आणि फलंदाज सुद्धा. चौथं षटक घेऊन आणलाय तो हर्षल. आणि वन डाऊनला उतरलेला आहे तो देखील हर्षल. परंतु तो असेल ना स्ट्राईकला आहे सचिन. पंचांच्या डाव्या बाजूने फुल टॉस पद्धतीचा चेंडू जातो वेस्टर्नच्या पाठीमागे. आणि पंच इशारा करतात हा नो बॉल आहे +1 आणि बोनसच्या रूपानं फ्री हिट. एकावर एक फ्री अशा ह्या ऑफर्स. या एका चेंडूचे चमत्कार. पुन्हा एकदा हर्षल नव्यानं सुरुवात करेल. फ्री हिटचा चेंडू आहे.
बोलटॉस आणि सचिन यानं खरपूस समाचार घेतला. उत्तुंग असा षटकार आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. लक्षात घ्या, बाहेरच्या प्रेक्षकांना जेव्हा कॅच पकडली तर त्यांना ऑरेंज कॅप या ठिकाणी मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षक जे या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांना सुवर्ण संधी आहे ऑरेंज कॅप पटकावण्याची. आणि हा या ठिकाणी जोरदार फटका. हा दुसऱ्या प्रयत्नामध्ये पण निश्चितपणे हा फलंदाज तंबूत परततोय. झेलचीच्या रूपानं सचिन तंबूत परततोय, दुसरा फलंदाज. वैयक्तिक 27 धावांचं योगदान दिलेलं आहे सचिन आपल्या संघासाठी आणि त्याचं प्रेक्षक देखील टाळ्या वाजवून स्वागत करतायत. सचिन नंतर जातोय खेळण्यासाठी प्रवीण, परंतु आता सज्ज होतो तो हर्षल. हर्षल याला षटकार निश्चित बसला, परंतु त्यानं चांगला फलंदाज तंबूत पाठवलेला आहे सचिनाच्या रूपानं. धावसंख्या बोलली ती 35. आणि हा चेंडू मारलाय जमिनीलगत, चेंडू जातोय, एक धाव निश्चितपणे मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं मिस करतोय चेंडू, परंतु दुसरा क्षेत्ररक्षक त्याला कव्हर करतोय आणि कुठल्याही प्रकारे धाव दुसरी दिली जात नाहीये. सुमित आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षक, चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज, अष्टपैलू तो सिद्ध करणारा हा खेळाडू आहे. आणि तो प्रवीण खेळण्यास सज्ज आहे, स्वतःचं वैयक्तिक खातं उघडायचं आहे. धावसंख्या ती 36. हर्षलाचा पुढचा चेंडू, प्रवीण पुढे सरसावतो, चेंडू फुलटॉस करतोय आणि हा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, परंतु सुमित दूरवरून येतोय आणि सुरेख चेंडू फेकी करतोय सरळ गोलंदाजाच्या हातात. एकच धाव. धावसंख्या ती 37. आता खेळण्यास सज्ज आहे तो हर्षल. चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, दरम्यान दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटचा हा क्षेत्ररक्षक सुरेख चेंडू फेकी करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळते. 38. आणि आता शेवटचा चेंडू, धावसंख्या आहे ती 38. आणि हा ऑफच्या दिशेनं चेंडू मारला, चेंडू जातो सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला हा चौकार. चेंडू पुरवायचा आहे. ओके. धावसंख्या झाली ती 42 4 षटकांच्या समाप्तीनंतर. सचिनने मारली ना, आउट गेला ना, ते फ्रीटला मारली ना. बॉलर्स नेम कोण आहे रे बॉलर? बॉलर नाव काय? राजेश येतो शेवटचं षटक घेऊन. धावसंख्या येते 42. प्रवीण आणि हर्षल असे दोन फलंदाज अजून देखील मैदानावर तैनात. हर्षल खेळण्यास सज्ज झालाय. राजेश एक अनोखा अंदाज आणि हा सुरेख फटका, लाजवाब दमदार फटका. चांगलं स्वागत केलंय राजेश याचं
हर्षल या ना खूप मोठा हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी दुसऱ्या माळ्यावर या ठिकाणी त्याने षटकार मारलाय क्रोमाच्या बिल्डिंगच्या वर. धावसंख्येवरती 48. पुन्हा एकदा राजेश सज्ज होतोय. हा 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 अरे कॅच पकडायची आहे तुम्हाला. एक कॅप तुमची सगळ्यांची वाट पाहते. लागोपाठच्या चेंडूवर 2 खणखणीत असे षटकार. फक्त प्रेक्षकांना, खेळाडूंना नाही. बस आता आणखीन एका षटकाराची आवश्यकता की कॅप डोक्यावर चढणार. हा 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 आता मात्र गोलंदाज थोडंसं कमबॅक करतोय. चेंडू निर्धाव टाकतोय. 54. अजून देखील 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि चांगलीच खेळ या ठिकाणी साकारताना दिसतोय हा फलंदाज. आता आणखीन एकदा चेंडू जातो सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार. क्या बात है. हर्षल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आहे. खरं तर 2 कॅप द्यायला पाहिजे. 3 षटकारांची 1 आणि 20 धावांची 1. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र फसवा आहे. दंड जातो आणि आता अंतिम शेवटचा चेंडू. राजेश धाव 60. खूप मोठी धाव संख्या या ठिकाणी उभारली जाते घनसोई ब्रो या संघाकडून. हा 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 या ठिकाणी झेल सुटला त्यांच्या पाठीमागे. दरम्यान 1 धाव या ठिकाणी निश्चितपणे मिळते. धावसंख्या होती 61. 62 धावांचं 63 धावाचं पिविन कारण की 2 धावाची पेनल्टी आहे त्यांना. 62 नाहीये 63 धावा 2 रनाची पेनल्टी 61 झाली आहे आणि 2 रनाची पेनल्टी मिळून 64 धावांचा. 61 धावा झालेल्या आहेत परंतु गोटोली संघाला पेनल्टी आहे 2 धावांची. सचिन नवलवा त्यामुळे धावा धावपळावर लागतील त्या 63 आणि 64. डॉक्टर पाटणकर सरांना मी विनंती करतोय की ह्या ऑरेंज कॅपचा मॅनकरी ठरलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी साकारली आहे सचिन यानं. तेव्हा डॉक्टर पाटणकर यांच्या शुभ हस्ते ही कॅप दिली जाते. खूप खूप अभिनंदन. हर्षल आपण सुद्धा यायचं आहे. खणखणीत षटकार ठोकलेला आहेस आणि चांगली धावसंख्या उभारलीस. तर डॉक्टर पाटणकर सरांच्या शुभ हस्ते आपणास ही ऑरेंज कॅप दिली जाते. खूप खूप धन्यवाद. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 64 धावा. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो करावा सोबत खेळणार आहे. आणि यानंतरचं या खेळाचं धावतं वर्णन करण्यासाठी माझे सहकारी मित्र येत आहेत. विजू म्हात्रे.
मिळत आणि 2 रनांची पेनल्टी असल्यामुळं एकूण अशा 61 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आणि गोटिवली संघाच्या एका खेळाडूच्या शरीरावर टी शर्ट त्या कारणाने याला मात्र 2 धावांची पेनल्टी. 1963 आणि 64 धावांचं आव्हान असेल. 30 चेंडू आणि 64 धावा सलामीची जोडी मात्र खेळपट्टीच्या दिशेने देखील रवाना होईल. तत्पूर्वी विनंती असेल गोटिवली संघाचा संगणक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचं आहे. विनंती असेल गोटिवली संघाचा संगणक माझाच आपल्यापर्यंत येत असेल तर एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, अन्यथा कोणत्याही नावाने पुकारलं जाईल. XYZ. तसेच सागर 11 क्रिकेट संघाचे एक उत्कृष्ट असे फलंदाज हरीशजी भोईर यांचे शुभ हस्ते विजेंद्र कोळी यांचा शुभ सन्मान केला जातो. एक उत्कृष्ट फलंदाज हे थांब थांब ना, थांबव सांग तर बरं 12 प्लेयर पाठव नाव तुमची ना. ते पंच हे दादा आले 12वा आलं. सुरुवात करायचे. स्ट्राईकला कोण? स्ट्राईक एंडला पण पाहाल हर्षल आणि नॉन स्ट्राईक एंडला भावेश. तर वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दादा बॉलर कोण आहे इथे? एक जण बसाय ना, बॉलरचं नाव सांगा ना. रोशन. पहिला गोलंदाज रोशन. पहिला चेंडू रिलीज झाल्यानंतर एक तो मात्र नकारत अवांतर एक धाव देखील आली गेली आणि आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू देखील होता. 1+1 कोणताही चेंडू खर्च न करता इथून मात्र 3 धावा सहजरित्या बहाल केल्या जातात. ज्या धावा पेनल्टीच्या स्वरूपात गोटिवली संघाला लगावलं होतं त्या मात्र इथून वसूल देखील झाल्या गेल्या. सूरज के नेने आणि आता मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये हर्षल ची केली संपुष्टात. 0वर मात्र तंबूच्या आश्रयाला फलंदाज क्रमांक 1 गोटिवली संघाचा हर्षलाच्या माध्यमातून बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा झटका इथून गोटिवली संघाला 3 या धावसंख्येवर लगावला जातो. अजूनही 61 धावांच्या पाठलाग देखील करायचा असेल तर हर्षल याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज रितेश. रितेश नौका फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर पाठवला जातो. रितेश याला पहिला आव्हान तर तदनंतर पुन्हा एकदा आव्हान तर +1. आता देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. काय रे धावत राहिले. नाही गेली ती डॉटरला 3 बॉल झाले ना. 3 बॉल झाले ना. निर्धाव चेंडू इथून मात्र फेकला जातो. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिले 2 चेंडू दिशा भरकडली होती परंतु नंतर मात्र सलामीला आलेला हर्षलाला मात्र बाद केला गेलाय. आता तो सुरेख पद्धतीचा चेंडू खेळून काढला जातोय. चेंडू जाईल पाहता पाहता सीमा रेषा पार 4 धावांसाठी. कोणी रिप्लेस मारला.
तर भावेशाच्या बॅटमधून आलेला हा चौकार देखील पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 64 धावांचं आव्हान आणि आव्हानाला सामोरं जाताना अजूनही 3 नको बाबा का तू बॉल कशी बघते दोन बॉल बघते किती एक वनडी गेले ना हा वनडी गेले अनेक चौका 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 8 2 दोन दोन हे सांगते पहिला वाई थांब जरा थांब. हा मात्र बिगिट केला जातोय. चेंडू येईल लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. आणि इथून मात्र भावेशाच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार आणि दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पदार्पण करत असताना 12 या आकड्यावर देखील पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी घनसोली संघाच्या फलंदाजांनी केली गेली त्याच पद्धतीची फलंदाजी आणि त्या फलंदाजीला सडेतोड उत्तर देताना दुसऱ्या इनिंग मध्ये देखील फलंदाजी केली जाते गोटोली संघाच्या फलंदाजांकडून. आता मात्र सुरेख उंच उचली घेणारा चेंडू, वाईटचा इशारा, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू देखील होता. आव्हांतर धावसंख्येत एकने भरण होत असता धावसंख्या धावफलकावर 13 धावा. पहिला वाईट गेला पहिले गोल वाई हां आता देखील सूर्य पद्धतीचं क्षेत्ररक्षण होते. धावचीच संधी देखील होती परंतु एका षटकाच्या अखेरीस 64 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना संघाची धावसंख्या 14. तर समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू आणि अजूनही 50 धावांची आवश्यकता, 12.50 ची आवश्यकता असेल तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी गोटेवडी 30+ संघाला. तर सकाळच्या सत्रामध्ये देखील करावे 30+ हा संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि त्यांना 2 हात करण्यासाठी या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो मात्र देखील सज्ज होईल. पुढचा सामना देखील खेळला जाईल तिसऱ्या फेरीचा आजच्या दिवसातील. आणि कालच्या दिवसामध्ये तिसऱ्या फेरीचा सामना मात्र सारसोले विरुद्ध सांडपाडा असा रंगला होता आणि त्यामध्ये सांडपाडा संघाने बाजी देखील मारली. पाहिजे आजच्या दिवसामध्ये कोणता संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. तर या सामन्यानंतर जो सामना खेळवला जाईल त्यामधून देखील स्पष्ट होईल आणि पंचांचा इशारा त्या अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा एकने भरणं होत असताना धावसंख्या धावफलकावर तेजस गोलंदाज तेजस येतोय. तर मात्र बिगिट केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. सुरक्षित रक्षण इथे मात्र धावा वाचवण्याचे काम घनसोली संघाकडून निश्चितच केलं जातंय आणि या धावा शेवटच्या क्षणी मात्र आपल्याला योग्य ठरतील याचं भान देऊन देखील क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेख अशी गोलंदाजी तेजस याची. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि सोपा झेल टिपला जातो. फलंदाज क्रमांक 2 सलामीला आलेला भावेश देखील तंबूच्या आश्रयाला सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र बाद होत आहेत. धावसंख्या धावफलकावर 17 आणि 17चा खतरा इथे लागलाय तो गोटेवली संघाला. फलंदाज सुमित नौका फलंदाज भावेशाची जागा भरून काढण्यासाठी मागच्या सामन्याचा हिरो जो ठरला होता तो मात्र आता खेळण्यासाठी सज्ज असेल. नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला आपण विचार केला तर रितेश
सुरेख पद्धतीचे गोलंदाजी होते, परंतु आता क्षेत्ररक्षक देखील तैनात होते, सुरेख क्षेत्ररक्षण होते. फेकी करेल तत्पूर्वी मात्र सहजरित्या 2 धावा कंप्लीट देखील केल्या जातात आणि इथून मात्र मोठ्या फटक्यासाठी पाटील नॉन स्ट्राईक एंडला असलेला हा सुमित याला, परंतु अजून स्ट्राईक सुमितला मिळालेली नाहीये. तत्पूर्वी मात्र 2 धावांच्या जोरावर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 19 पाहायला मिळते. षटक मार्गस्थ क्रमांक 2 गोलंदाज तेजस गोलंदाजी करतोय. तर मात्र विकेट केला जातोय. आता मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. काव कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 25. दोन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. आता देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. निर्धाव चेंडू षटकार ठोकल्यानंतर निर्धाव चेंडू कमबॅक करून देते गोलंदाज तेजस. शेवटचा 1 चेंडू जाण्याचा शिल्लक असेल. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 25. आता मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू धावचीची संधी, परंतु चाल क्षेत्ररक्षण होतंय आणि जिथे कुठे एकही धाव नव्हते तिथे सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. आणि 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 27 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात देखील धावफलकावर पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. तर गोलंदाज सचिन येतोय. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. जवळजवळ 12.33 सरासरीतून गाठावी लागेल. पहिला चेंडू सचिन याचा सुरेख पद्धतीचा. सुमित जो मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता त्याला मात्र इथून पहिला चेंडू बीट करून जातोय. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 17 चेंडू शिल्लक असतील. 17 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. मात्र विकेट करण्याचा प्रयत्न मोठा मासा जाळ्यामध्ये फसवला जातोय आणि इथून मात्र झेल कोणाचा सोडला. ज्या फलंदाजाने मात्र मागच्या सामन्यामध्ये एक मोठी केली होती त्याचा झेल इथून सोडलाय. एक सोपा झेल. पहिलं जीवनदान सुमित याला देखील मिळालं जात आहे. तर सचिन याचं देखील कौतुक करावं लागेल. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. हा देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्यावर देखील मोठी मोहर लावते आली नाहीये आणि या चेंडूवर देखील 1 धाव. 5 चेंडू फेकले गेले आणि फक्त 3 धावा. धावचीतची संधी देखील होती.
तर आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 34 धावा. बॉलरचं नाव काय? संदेश. तर 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. तर विनंती असेल करावे 30+ अ संघाचा संघनायक उपस्थित असेल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे. पहिले कोणी षटकार यश होती नाही. तर 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. एक मोठी मॅच आपण पाहत आहात. घनसोली विरुद्ध गोटिवली. पहिलाच चेंडू. इथून मात्र गोलंदाज संदेशाचा फलंदाज बाद होतोय. नाही. विनय चापी. पुन्हा एकदा गोलंदाज देखील सज्ज असेल संदेश. तर स्ट्राईक एंडला कोण आहे रे? मनीष का सुनील? तर मनीष याला देखील आपण पाहाल. थोडस समीकरण लांबवताना दिसतोय गोटिवली संघापासून. बेगीट करावे लागतील आणि इथून मात्र कमबॅक करतो. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. अजूनही विचार केला तर 10 चेंडू शिल्लक असतील आणि 10 चेंडूंमध्ये तब्बल 34 धावांची आवश्यकता देखील असेल. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. याच्यावर देखील फटका खेळता आला नाहीये. बॅक टू बॅक विचार केला तर डॉट नाही पण चाय दे बरं. ए योगे 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 ए बस ए बस ए बस 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 बस. घेतो आहे ना. तर विनंती असेल दिवाळी 40+ संघाचे कोणीही खेळाडू जर उपस्थित असेल तर आपण व्यासपीठावरून आसन व्हायचं. आपल्याला देखील आयोजकांच्या माध्यमातून निमंत्रण दिले जाते. 9 चेंडू 34 धावा. हा देखील ट्रिपल आहे उद्ध्वस्त. काय गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. जिथे कुठे वाटत होतं की गोटिवली संघ देखील वरचढ आणि इथून मात्र नवीन फलंदाज किसका दूध है?
हॅलो थोडा घे दर्शन दा 84 घे. तो मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू होता. शेवटचा चेंडू असेल. दादा आवाजच गेला पूर्ण. आवाजच गेला पूर्ण. पूर्ण आवाजच गेला. हॅलो 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 हॅलो. बस बस झालं गे. बस बस ना अजून एक आहे. तर विनंती असेल करावे संघाचा कर्णधार. आता 6 चेंडू आणि जवळजवळ विचार केला तर 32 धावांची आवश्यकता असेल. बर्फाची लादी आणून ठेव मग दादा. गुण कोडावल्या ना. करावे संघाचा संगणक माझा आज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण उपस्थिती दाखवायचे. यानंतर लगेचच आपला सामना केलेला जाईल. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. बॉलर नाव गोलंदाज नाव काय? बॉलर बॉलर पहिला षटकार येतोय सोमनाथ. आणि आता 26 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 26 धावा. अजून 4 जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये रंगत भरेल. फलंदाज बीमर पद्धतीचा चेंडू इथून मात्र दंडित केला जाईल. 1+1 2 धावा. आणि आता मात्र 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके जर लगावले तर नक्कीच आजच्या दिवसातला हिरो ठरला जाईल. फलंदाज रितेश ज्याच्या बॅटमधून पहिला चेंडू आलेला षटकार देखील आपण पाहिलात. त्या मात्र 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. हा देखील बीमर. आणि आता मात्र दंडित केला जाईल या गोलंदाजाला. गोलंदाज बदलावा लागेल कारण एका षटकामध्ये आपण 2 बीमर पद्धतीचे चेंडू नाही फेकू शकत. आणि त्याच कारणाने इथून बदल घडवावा लागेल. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. दोन टाकून परत नो बॉल आणि 1+ दिला आणि परत नो 23. इथून मात्र बदली गोलंदाज वापरावा लागेल. 5-23. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. तर मात्र एक मोठा फटका आलाय आणि 3 अवांतर धावा देखील बहाल केल्यात सोमनाथ याने. जर मोठे फटके आले तर सामना मात्र चुरशीचा ठरेल. बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद. फ्री हिट असेल. माफ करा फ्री हिट आहे. तर 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. काय माहित नाही. आता मात्र धावचित. विनोद गेला नाव
चावल आता मात्र षटकार. तर 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर 48. 64 धावांचं आव्हान. जर कोणत्याही क्षेत्ररक्षकाने किंवा प्रेक्षकाने जर षटकार टोकलेला फलंदाजाने जर सीमारेषेच्या बाहेर जर कॅच आयवा कॅच पकडली तर ऑरेंज कॅप देऊन त्याला सन्मानित केलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. विश्रांतीच्या वरती दिलं रितेशचं. रितेशच निकलते या. रितेश निकलते. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इथे जर गोलंदाजाने चुकी केली तर चुकीचा धरणा मात्र इथे चुकवावा लागेल. 13 चेंडू आणि 31 धावांचं योगदान. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या फलंदाजासाठी. एक हाती किल्ला लढवतो तो गोटेवली संघाचा रितेश. मॅच सामना जरी गमावला असला परंतु केलीला एकदा सलाम असेल याच्या आणि विनंती असेल रितेश आपण यायचंय, आपल्याला ऑरेंज कॅप देऊन इथे सन्मानित केलं जाईल. नवी मुंबईचे वॉटर किंग भगवे वादळ ज्यांना संबोधलं जातं हरीशजी बोईर साहेब यांच्या माध्यमातून